हसतं जास्त असतं. तात्याने बघितलं काय बोललं आते. नमस्कार मित्रांनो, मी रोहन पॉट TRP ब्लॉग चॅनलचं खूप खूप स्वागत करत आहे. ते पण सकाळी वाजले 6 आणि मी आता आलो आहे आमच्या सेंट्रल पार्कमध्ये रुनवॉलच्या. तुम्हाला थंबनेलवरून कळलं असेल की मी आज अपडेट देणार आहे रुनवॉल माय सिटीमधलं ब्लॉसम सिटीचं एक अपडेट देणार आहे. पण ॲक्च्युली अपडेट असं देण्यासारखं काही नाही आहे, कारण अजून अशी मला प्रोग्रेस दिसत नाही आहे या कॉम्प्लेक्सची. म्हणजे आहे तसंच काम चालू आहे, अजून तुम्हाला दाखवेनच मी व्हिडिओमध्ये. आणि मी सकाळी 6 वाजता याच्यासाठी आलो आहे, कारण हे साहेब आले आहेत. यांचं प्री वेडिंग शूट आहे निलेश साहेबांचं, आणि निकिता पण आली आहे. सीन असं झालं आहे, फोटोग्राफर अजून झाला नाही. आणि मला सकाळी ह्या लोकांनी उठवलं 6 वाजता. मी आपला आलो असंच उठून. येतोय कधी येतोय लाईट गेल्यावर. तर यांना मी घेऊन आलो आहे गार्डनमध्ये. यांचा प्लॅन होता की आधी विरारला वगैरे जायचं, वसईला जायचं, तिकडे शूट करायचं. पण यांना टाईमच नाही, आणि सकाळी थंडीमध्ये यांची फुल वाट लागली तिकडे. तर मी आता यांना घेऊन आलो आमच्या सेंट्रल पार्कमध्ये. काय बोलशील मग? भारी, एक नंबर आहे, भारी आहे. तर या इथे सगळ्यांना नाही आहे आला, आधीच फक्त रुनवालांनाच फक्त आला इकडे गार्डन. सबस्क्राईब केलं तर भेटेल, नाही भेटलं. थोडा लाईट कमी आहे आता सकाळी आल्यामुळे. आहे ना भाई, इकडे बसायला सगळं आहे बघ, सगळी सोय केली आहे. तर त्यांचं गार्डनमध्ये इथे फोटोशूट होणार आहे प्री वेडिंगचं. हे गार्डन आणि मॉर्निंग वॉकला सगळे पब्लिक आलेली आहेत. तर आता वाजले सकाळचे 7 आणि फोटोग्राफर आलेला आहे. थोडा लेट झाला आहे, म्हणजे 6चा टाईम दिलेला, 7 वाजेपर्यंत आला आहे कसा. मी पण त्याच्यामुळे मला निलेशने कॉल केला, मी फटाफट 6 वाजता उठून आलो आहे. पण आता त्यांचं फोटोशूट चालू आहे, तोपर्यंत मी तुम्हाला थोड्या वेळात काहीतरी माहिती देईनच. हे बघू शकता तुम्ही टॉवर्स ब्लॉसम सिटीचे 6-7 रेडी आहेत. फक्त 9 अजून रेडी नाही झालं आहे पूर्णपणे, म्हणजे 25th फ्लोअरपर्यंत रेडी नाही झालं आहे. काम चालू आहे आणि मी तुम्हाला गार्डन एरिया दाखवेनच. तर आता गार्डनमध्ये थोडी सनलाईट आलेली आहे, याच्यामुळे कसं जरा फोटोग्राफी करताना पण बरं पडतं. हा जो गार्डनचा एरिया आहे ना, हा तर हे पेट्ससाठी आहे. पेट्ससाठी छोटंसं गार्डन, याचं केज बंद असणार. पण अजून कोण येत नाही इकडे असं, पण मस्त असं त्यांनी बनवलं आहे पेट्ससाठी सुद्धा, म्हणजे जिकडे आपण डॉग्स कॅट्स आणू शकतो. तरी ब्लॉसम सिटीच्या बाजूलाच जे होणार आहे नवीन प्रोजेक्ट पार्क ॲव्हेन्यू, तो इथे बांधतात आता. त्यांचं ॲक्च्युली बेसचं काम झालेलं आहे, आणि हा थोडा प्राईम हे असणार प्रोजेक्ट असणार आहे यांचा. थोडा मोठा प्रोजेक्ट असणार आहे हा, आणि याचे रेट्स पण भरपूर असणार आहे, कारण या लोकांना गार्डन व्ह्यू वगैरे भेटणार आहे समोरच. पण यांचं स्ट्रक्चर माहीत नाही कसं असणार आहे ते, कारण अजून कळत नाही आहे की नक्की ब्लॉसम सिटी आणि स्मार्ट सिटीसारखंच बांधत आहेत स्ट्रक्चर, की वेगळं डिझाईन काही आहे याचं. सो आता बघू, याच्यामध्ये अपडेट्स देत राहीन मी पुढे हळूहळू. थोडा टाईम लागेल, कारण भरपूर काम यांचं तर भरपूर काम बाकी. यांचं तर प्री वेडिंग शूट चालू आहे, आणि कसं आहे जरा थोडं लेट झाल्यामुळे आता पब्लिक थोडी वाढली आहे, आणि जॉगिंगला येतात वगैरे, त्यांची जरा संख्या वाढली. त्याच्यामुळे सीन काय झालं आहे, तर प्री वेडिंगमध्ये थोडे असतात ते सीन असतात, म्हणजे एवढे जवळ येऊन फोटो काढतात. थोडे हे लोक शाय होतात फोटो काढण्यामध्ये, ती मला मजा येते बघायला. आणि बाकी ह्या गार्डनचा मी व्लॉग एक केलेलाच आहे, तर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा. मी याची लिंक देत आहे, ती नक्की त्या लिंकमध्ये जाऊन क्लिक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी या व्हिडिओची लिंक दिलेली आहे या गार्डन ब्लॉगची, तर तुम्ही तो ब्लॉग नक्की पहा. हसतं जास्त असतं. तात्याने बघितलं काय बोललं आते. तर आता आम्ही पुन्हा एकदा फोटोशूटसाठी आलेलो आहोत. आता वाजले सकाळचे 9 आणि थोडं चेंज वगैरे केलं आहे त्यांनी, थोडा कॉस्ट्यूम चेंज केला आहे, त्याच्यासाठी मी घरी घेऊन गेलेलो आणि नाश्ता वगैरे करून आम्ही पुन्हा आलो. आता थोडा वेळ चालेल यांचं शूट, कारण थोडा तर सनलाईट आहे ना जास्त वाढत चालल्यामुळे काय झालं आता की
फोटोशूटला मे बी आता थोडा कमी वेळ राहिलेला आहे. एकदा सनलाईट वरती आलं ना जास्तच मग फोटो नाही काढू शकत व्यवस्थित. तोपर्यंत मी तुम्हाला इकडचा एक व्ह्यू दाखवतो मस्त असं. तर थोड्या असं इथे आता मस्त कशी फुलं वगैरे गार्डनिंग वगैरे मस्त करतात इथे. थोडं मेंटेन राहिलं पाहिजे हे. आता इथे वॉशरूम्स होणार आहेत, अजून झाले नाही आहेत. आतमध्ये अजून काम चालू आहे. हे फेज 1 आणि हा पूर्ण एरिया पार्क एव्हेन्यूचा आहे जो नेक्स्ट प्रोजेक्ट आहे रुनवालचा. जोरात कर गुदगुदल्या. अरे आला थोडासा मागे पुढे वाजव, जोरात तू जा तिकडे जरासा अजून जा. बस मस्त तू जरा जोरात फिर, एकदम फास्ट फिर. 1 2 3 गो हेड. फिर तुझ्याकडे बघ. अजून यांचं प्री वेडिंग शूट चालूच आहे. मला वाटलं होईल संपेल लवकर. 9:30 वाजले. प्री वेडिंगला काय काय करावं लागतं. का हालत होते प्री वेडिंगला. उशी आणि आणून देऊ का पांघरून बिघरून काय. तर ते दिसतंय ना तुम्हाला, हे आहे गार्डन एरिया यांचा. अजून काहीच बघा, तुम्ही बघू शकता. ब्लॉसम सिटीचा गार्डन एरिया. भरपूर काम बाकी आहे. टॉवर 1 2 3 रेडी आहेत सगळे आणि 7 पण रेडी आहे. फक्त 8चं अजून काही झालं नाही आहे. 8 अजून पूर्ण असे फ्लोअर चालले नाहीत 8ला. माझ्या बाजूला होता पार्क एव्हेन्यूचा आहे जो आता फर्स्ट फ्लोअर फर्स्ट सेकंड फ्लोअर झालं म्हणजे करतात, काम चालू आहे. आणि हा असणार आहे आपला मेन रोडमधून जो ब्लॉसम सिटी आणि पार्क एव्हेन्यूच्या मध्ये आहे. ब्लॉसम सिटीला एक ॲडव्हान्टेज आहे की ह्या लोकांना शॉप्स पण मस्त आहे की असे भेटले आहेत खाली, जे ग्राउंड फ्लोअरला असणार आहेत. आणि ते सोल्डसुद्धा झालेले आहेत असं मला ऐकण्यात आलेलं आहे. तर आता आमचं शूट वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि निलेशसुद्धा घरी गेला आहे त्याच्या. तर आपण जो व्ह्यू बघितला तिकडे मगाशी, तर एवढा काही आपल्याला दिसला नाही आहे ब्लॉसम सिटीचा गार्डन एरियामधला. आता मी तुम्हाला आमच्या बिल्डिंगमधून व्ह्यू दाखवतो, म्हणजे किती पण काम झालं आहे तुम्हाला पण कळेल. ते गार्डन एरिया तुम्ही काम बघू शकता. भरपूर अजून होतात ना, भरपूर बाकी आहे काम. म्हणजे मला वाटत नाही अजून होईल लवकर, पण त्याच्या आधीच पोझिशन तरी कसे येतील मला काय माहीत. आता 1 2 3 टॉवर बाकी मी सांगितलेलंच आहे आधीपासून, हे सगळे रेडी आहेत. फक्त 8 नंबरचा बाकी आहे अजून, पूर्ण उभं नाही राहिलं. नाही तर मध्ये मध्ये कलर काम वगैरे सगळं चालू केलं त्यांनी. मागून सुद्धा रस्त्याचं काम चालू आहे, तो मागचा एरिया वाला. बाकी तुम्ही पाहू शकता असे विंडोज वगैरे गॅलरी वगैरे यांना कलर वगैरे काढून झालेला आहे व्यवस्थित. थोडं फिनिशिंग बाकी आहे मध्ये मध्ये आणि आतलंसुद्धा काम बहुतेक झालेलंच आहे. सो ह्यांना लवकरात लवकर भेटू शकतं पोझिशन, पण डेट अजून माहीत नाही आता कधी भेटेल. OC मे बी भेटली असं बोलत आहेत. आपला व्हिडिओ एवढाच होता. ॲक्च्युली निलेशचं प्री वेडिंग होतं शूट, त्याच्यामुळे मी फक्त प्री वेडिंगच दाखवणार होतो. पण नंतर विचारायला की चला आता मग इथे आपण गार्डनचं वगैरे शूट करतोच आहोत,
तर तुम्हाला रुनवालचं थोडा अपडेटसुद्धा देईन, लेटेस्ट अपडेट जो काय आहे तो. आणि म्हणजे देण्यासारखं अपडेट असं काहीच नाही, अजून भरपूर काम बाकी आहे. म्हणून मी एवढे महिने झाले मी हा व्हिडिओ करतच नव्हतो, कारण बोललो काय अपडेट देणार अजून, कारण भरपूर काम पेंडिंग आहे ब्लॉसम सिटीचं. त्यांनी त्या मनाने रुनवाल गार्डन्सचं काम आहे ना फटाफट केलं, पण जो रुनवाल माय सिटीमधलं ब्लॉसम सिटीचा जो प्रोजेक्ट आहे ना तो भरपूर त्यांनी स्लो केला. काम आहेत का आता ते तुम्ही जे तिकडे ओनर असतील त्यांनीच विचारावं. रुनवालला निलेशचं जे एंगेजमेंटचं म्हणून होतं ना ते मला ॲक्च्युली शूट करायचं होतं, पण ते काय झालं सीन काही कारणास्तव ते गावी करण्यात नाही आलं. तर मी दाखवणार होतं कोकणातलं साखरपुडा कसा असतो, कोकणामध्ये कशा पद्धती करतात साखरपुडा, ते मला दाखवायचं होतं. पण काही कारणास्तव तो गावी होता तो कॅन्सल करून इकडे करावा लागला डोंबिवलीमध्येच. सो त्याच्यामुळे मी नाही केला तो व्हिडिओ आणि बोललं आपलं थोडं मुंबईमध्ये सगळं सेमच असतं थोडंफार, पण मला थोडं गावचं दाखवायचं होतं, पण काही कारणाचं नाही दाखवू शकलो. तर आता बोला प्री वेडिंग आहे तर प्री वेडिंग दाखवीन आणि मग हे तुम्हाला थोडंफार याच्याबद्दल अपडेट देईन. सो या ब्लॉगचा एंड आपण आता इथेच करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुढे अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत